भाग गेला शिन गेला अवघा झाला असे आनंद प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा दोघे तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला शिन गेला अवघा झाला से आनंद पांडुरंगा करू प्रसन्न पांडुरंगा करू पांडुरंगा करू पावन झालो चराचरी ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मति प्रकाशु मने निवृत्तिरासु अवधार तुझी दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्रीगुरूंचे शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ती वाटा मद गावला सुभता शिव भोला चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान वादी क्रोधका विठ्ठल विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डोरली काया कृपेच्या वर्षी नुले येणारीशी उद्धारलो आता कुठे धावी मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला असे आनंद जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज तुम्हा मला गाथा रूपी या शब्द रूपी धनातून ग्रंथातून
तुम्हा आम्हाला मनुष्य देहात आलेल्या जीवांना भागशीन जाण्याचं आणि आनंद होण्याचं साधन असल्याला आनंद प्रगट होण्याचं साधन नामस्मरण आहे, भक्ती आहे, किंबहुना आपलं मन देवाच्या स्वरूपाला ओळखून देवाच्या स्वरूपाशी एकरूप होणं हे जे साधन आहे याला भक्ती म्हणावं, याला ज्ञान म्हणावं. आणि ह्या साधनाला मनुष्य देहामध्ये पुरुषार्थ म्हणावं. हा पुरुषार्थ आहे भक्तीचा, ज्ञानाचा. भक्ती भाग्य सीमा साधेन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. ब्रह्म ती वस्तू आहे, सर्व जगाचं कारण असणारी किंवा अधिष्ठान असणारी मूळ ब्रह्मवस्तू. त्या वस्तूचा बोध व्हावा आणि त्या वस्तूची दृष्टी व्हावा, भावना व्हावा आणि त्या वस्तूला सर्व रूपानं, सर्व नामानं, सर्व अनुभवानं आपण समर्पित होऊन एक कृत्येनं अनुभव घेणं यालाच भक्ती म्हणावं. अशा प्रकारची भक्ती करण्याचा आणि अशा प्रकारचा ज्ञान होण्याचा अधिकार तो मनुष्य देहातल्या जीवाला आहे. म्हणून तुकोबारासारखे महात्मे अवतार घेऊन येतात आणि अवतार घेऊन आपल्याला साधन सांगतात. कारण मनुष्य देह हा साधनरूप देह आहे. हा काही नुसता भोगाची येऊनी नाही, हा नुसती मजा मारायसाठी मिळालेला देह इंद्रिया विषय नाही. हा आपल्याला साधनरूप मिळालेला आहे. साधन आहे, साधन. इथं प्रत्येक गोष्ट साधन आहे. तुमचे हात साधन आहे, पाय साधन आहे, कान डोळे साधन आहे, मन साधन आहे, बुद्धी साधन आहे, वाणी साधन आहे. हे सर्व साधन आहे, साधन. आणि या साधन मध्ये धन आहे आणि असं धन आहे की महाधन मिळून देणारं धन. म्हणून परमात्मा हे महाधन आहे आणि परमात्मा ही धनाचं धन आहे. आपला निज ठेवा आहे तर तो निज ठेवा मिळवायसाठी मिळालेलं हे साधन आहे, साधन. साधन सुद्धा धनाकडे येत असतात. साधन सुद्धा एक प्रकारचं धनच असते. ध्यानात घ्या महाराज. भांडवल हे धन आहे का साधन आहे? भांडवल दुकानदारानं भांडवल केलं आणि भांडवलावर काय व्यापार उभा केला, ते धन आहे का साधन आहे? साधन रूप धनच आहे, धनच आहे. दुकान टाकायला सुद्धा धनच लागत आहे. निर्धनाला दुकान टाकता येतं का? तराजू आणता येतं का? माल आणता येतो? काहीच करता येत नाही. म्हणून ते सुद्धा एक प्रकारचं धनच आहे, साधन रूप धन. आणि साधनानं प्राप्त करायचं साध्यरूप धन. विठ्ठल आपण जरा आपल्या मिळालेल्या साधनाकडे डोळत दृष्टीनं जरा पाहावं आणि त्याचं महत्व करून घ्यावं. आपल्याला मनुष्य देह घटलाय ही काही साधी गोष्ट नाही महाराज. आपण तुम्ही आम्ही आता मनुष्य देहात आहोत ही साधी गोष्ट नाही, चमत्कारिक गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे. आपला मनुष्य देहामध्ये श्वास चालू ही साधी गोष्ट नाही. आपण तितक्या मार्मिकतेनं तिकडे पाहत नाही. मनुष्य देह जगतो पण मनुष्य देहाकडे तितक्या सावध दृष्टीनं पाहत नाही. नाही तर सावध दृष्टीनं पाहिल्यावर आपल्याला आश्चर्यचकित व्हायला पाहिजे आपण की या सृष्टीमध्ये मनुष्य देह घेऊन मी आज. बाकीचे कुत्रे तो देह घेऊन ये, चिलट तो देह घेऊन येत, वेगळा पक्षी पंखाचा देह घेऊन ये, झाड पाल्याचा काट्याचा देह घेऊन ये, ते बी जीव आहे. आणि मी मनुष्य देह घेऊन आहे. आता त्या सृष्टीमध्ये अनेक जीवा, अनेक देह झाले जीवामध्ये, मी बी पण मी मनुष्य देह घेऊन आहे. आणि मनुष्य देहाचं काय महत्व आहे महाराज? काय सांगावं मनुष्य देहाचं महत्व? मनुष्य देह हा एक खजिना आहे. मनुष्य देह हे महाधन आहे आपल्याला सापडलेलं. म्हणून महाराजांनी मनुष्य देहाचं वर्णन गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, नाथ भागवतामध्ये, हरिपाठामध्ये काय सांगावं किती वर्णन केले. बहुधा सुकृते नाथ बाबा वर्णन करतात, ज्ञानोबाराय वर्णन करतात. किती वर्णन करतात ज्ञानोबाराय देहाचं? तुकोबाराय किती वर्णन करतात? शरीर उत्तम चांगले
किंवा अजून वर्णन किती काढतात. बरवे झाडू आलोया देहाशी जोड जोडलेली मनुष्य देहाशी महा लाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. काय वर्णन केले ते. ज्या देहाचं वर्णन काढतात तो देह आपल्याला मिळालेला आहे का मिळायचा राहिलेला आहे. मग वर्णनीय देह आपला तुकोबरायानं अवतार घेऊन वर्णन करावं ज्याचं असा देह आपल्याला घातलाय. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. वेदानं शब्द ब्रह्मानं प्रगट व्हावं मनुष्य देहाचं वर्णन करावं तो देह घातला आपल्याला. आपल्याला देह हे पा देह भेटणं वाईट आहे. तसं चैतन्याला देह भेटणं वाईट आहे. कारण देह जड आहे आणि चैतन्य चैतन्य आहे. चैतन्याला जड भेटलं म्हणजे वाईट आहे का चांगलं आहे. वाईटच आहे, वाईटच आहे त्या मानानं. पण अनेक देह बाकीचे त्यापैकी मनुष्य देह भेटला हे वाईटातलं काय महाराज. वाईटातलं चांगलं. कशातलं चांगलं. वाईटातलं चांगलं. कारण दुसरा का वाईटातलं चांगलं. कारण देह भेटला पण देह खोटा आहे असं करून घ्यायचा देह भेटला. देह मी नाही अशी बुद्धी ज्याच्यात होती, बुद्धी पलटती, बुद्धीचा पालक होतो असा देह भेटला. आता कुत्र्याला बी देह भेटला ते बी चैतन्य आणि त्याला बी देह भेटला पण बुद्धी पालटिणारा देह भेटला का बुद्धी तशी ठेवणारा देह भेटला. तशीच ठेवणारा देह भेटला. त्याची बुद्धी पलटू शकत नाही. आणि मनुष्य देहात बुद्धी पलटिता येते. मग बुद्धी पालटायसाठी मिळालेला आहे ते का मजा करायसाठी मिळालेला आहे ते. मग आपण मजा करायला देहामध्ये येऊन का बुद्धी पालटायचे प्रयत्न करायला लागलो. तुकाराम महाराज बुद्धीच करतात. बुद्धीचा पालट धरारे काय, बुद्धीचा पालट धरारे काय, बुद्धीचा पालट धरारे काय, बुद्धीचा पालट धरारे काय. महाभूता नाही मनुष्य जन्म, महाभूता नाही मनुष्य जन्म, महाभूता नाही मनुष्य जन्म. तुकाराम महाराज बुद्धी पालटा म्हणतात. आपण सर्व बाकीचं पालटायलो पण बुद्धी पलटिनार. आपण कपडे पाडलायलो पण बुद्धी पलटिनार. आपण घरं पाडलायलो पण बुद्धी पलटिनार. आपण परिस्थिती पालटायला लागलो. गरिबी श्रीमंत व्हायचा प्रयत्न करायलो परंतु बुद्धी पलटिनार. आपण नावं पाडलायलो, आपले धर्म पाडलायलो, जाती पाडलायली, काही आश्रम पाडलायले पण काय पलटिनार. काही ना देश बदलला. या इथलचे लोक अमेरिकेला, फ्रान्सला, युरोपला तिकडे गेले. काही ना भाषा बदलली. धर्म जात भाषा. काही खेड्यातले शहराला गेले म्हणजे काय झालं. काही नाही व्यवसाय पलटीला. शेतकरी होते तर दुकानदार झाले किंवा दुकानदार होते तर नोकरीला गेले किंवा हे काहीच नाही नेते होऊन राजकारणी झाले. काय झाला आपोआपला व्यवसाय बदलला पण बुद्धी बदलली नाही. आणि दुःखी कशाने. बुद्धी तशी म्हणून दुःखी. म्हणून साधू संत जे आपल्यावर उपचार करतात बुद्धी बदलण्याचा. बाकीचं काही बदलू नका म्हणते ते. काय करा बुद्धी बदला. तुमची मनुष्यत्व बुद्धी, तुमची चेतनत्व बुद्धी झाली पाहिजे. तुमची जीव बुद्धी झाली पाहिजे. ध्यानात घ्या. जीव बुद्धी त्याची शिवबुद्धी झाली पाहिजे. ते सांगतात शंकराचार्य. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी जीव नाही मी शिव आहे शिव. मी जीव नाही मी ब्रह्म आहे ब्रह्म. कोण म्हणतंय. साधू संत म्हणते. म्हणजे आपली हरिबुद्धी करा. हरिबुद्धी जपे तोरण, हरिबुद्धी जपे तोरण, हरिबुद्धी जपे तोरण, हरिबुद्धी जपे तोरण. काय म्हणतात महाराज. हरिबुद्धी आपली कोणची बुद्धी. आपली हरिबुद्धी का ईश्वर बुद्धी का जीव बुद्धी का देहबुद्धी. देहबुद्धी. देहबुद्धीचे आणणारा माऊली लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये. अरे देहबुद्धी ही भ्रांती.
कारण देह बुद्धी देहाला आहे का चैतन्याला आहे? चैतन्याला. हा, जरा विचार करून बोला. कारण देहाला देह बुद्धी म्हणजे देह मी आहे अशी बुद्धी देहाला आहे का? नाही. कोणाला आहे? देहीला आहे. देही म्हणजे देहादेही एक, जे देहामध्ये चैतन्य राहते आणि देहाला मी म्हणते. देह देहाला मी म्हणत नाही, देह देहाला माझं म्हणत नाही, देह देहाला खरं मी म्हणत नाही. घ्या कोण म्हणतंय? चैतन्य म्हणते. काय म्हणतं? देहाला माझं म्हणतं, देहाला खरं म्हणतं, देहाला मी म्हणतं आणि देहाच्या वासना धरून देहात 84 लक्ष होणी पुनरपी जन्म पुनरपी मरण असं गुंतून घेतं. विठ्ठल संसारी कैसा घालूशी अंध मी माझे वाढवणी माया तृष्णेचा वाद. सांगताना यासाठीच काकडा आहे महाराज, यासाठीच हरिपाठ आहे, यासाठीच गाथा भजन आहे, यासाठीच ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, नाथ भागवताचं चिंतन आहे, याच्यासाठीच यादसाठीच यादसाठी तप व्यासीही अमुक ग्रंथ केले. सर्व चिंतनाचा भाग आहे महाराज. साधू संतांचे ग्रंथ काही सामान्य नाही. त्याचं आपण चिंतन करावं आणि त्याचा अर्थ कळण्यासाठी अंतःकरण शुद्ध करण्याचे प्रयत्न करावं, नामस्मरण करावं, चांगल्या प्रकारचा सात्विक शुद्ध आहार घ्यावा, इमानदारीनं व्यवहार करावा, खोटं बोलू नाही, कोणाला धोका देऊ नाही, आईवडिलाची सेवा करावं, प्रामाणिक असावा, सरळ असावा. असं जर आपलं जीवन असलं तर आपल्याला साधू संतांच्या शब्दाचा, त्यांच्या ग्रंथांचा अर्थ कळून आणि संतांच्या ग्रंथांचा अर्थ कळाला तर आपलं सार्थक होईल. सार्थक करून घेता येतो, ज्याच्या संतांचे शब्द कळते. असा देह आपल्याला भेटला. मग असा देह भेटला म्हणल्यावर आपण काहीतरी भाग्यवान आहोत, आपण काहीतरी पुण्यवान आहोत. आपण पुण्यवान आहोत हे आपल्याला नाही कळत, संताला कळते. बहुता सुकृती न दे लादला म्हणजे खूप पुण्य करून आपण जन्माला आलोत. म्हणजे आपण पापी इतका पुण्यवान, आता मनुष्य देहाला आलेले पापी इतका पुण्यवान पुण्यवान. कारण जर म्हणावं तसं, जर पुण्यवान नाही म्हणत नाथ मार्ग असेल तो खोटं होईल. तुकाराम महाराज म्हणते तीर्थिल पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे आतुरे समागम घडी संतांचा. हे जे आपल्याला भेटलेले हे पुण्याने भेटलेले. कशानं? पुण्यानं. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. म्हणजे आपण बहुतेक पुण्य केलेलं आहे आणि त्या पुण्याचं फल आहे. कारण ध्यानात घ्या माय बापू, ध्यानातच घ्या तुम्ही. काही बी कोणाला जर भेटलं असलं चांगलं तर आपण त्याला पापी म्हणतो का पुण्यवान म्हणतो? सर्वसामान्य माणसाला जे भेटत नाही तीच जर एखाद्या माणसाला भेटलं तर आपण काय म्हणतो? बा पहिल्या जन्मात त्याचं पुण्य असेल काहीतरी. एखाद्याला चांगला मुलगा मिळाला तर त्याला भाग्यवान, आई वडिलाची सेवा करणारा, म्हातारपणी त्यांना सांभाळणारा असा मुलगा त्याला झाला असेल तर तो पापी का पुण्यवान म्हणतो? आपण पुण्यवान बोलतो. ज्याला धर्मशील सेवाधारी अशी पत्नी भेटली तो पापी का पुण्यवान? पुण्यवान. ज्याला वडील उपार्जित करोडो अब्जावधी रुपयाची इस्टेट भेटली तो पापी का पुण्यवान? पुन्हा आपल्या मनात लागेल ना. कारण की का त्याला पुण्यवान मानायचं आपण? त्याला घालते कपडे घालते म्हणून का? नाही. त्याच्याकडून सामुग्री भेटली आणि ती कष्ट न करता त्याला भेटली. कष्ट करून मी भेटत नाही काहीला, ती त्याला उपजतच भेटली. किती बी कष्ट केले तर 100-50 एकर जमीन घेता येते का? आणि ताईला जन्मात आधीच त्याला होती, त्याच्या जन्माला किती त्याच्या नावावर गेली. मग तो कष्ट केले त्यानं का त्याला पुण्याने भेटलं? ते पुण्याने भेटलं होते. बरोबर आहे ना? अरे किती बी नावं गावं पाहून बी बायको भांडणारीच भेटते. किती पाहिलं, चोरी केल्या, माणसं माझ्यात घातले, ब्राह्मण माझ्यात घातले, कुंडल्या पाहिल्या,
नाड्या पाहिल्या, वर्ग पाहिले, गणव पाहिले आणि लग्नातच भांडणं झाली. म्हणजे ध्यान. आणि याला काहीच नाही पाहता जलमभर शवाधारी पत्नी भेटली, शवाधारी मुलं भेटली, जमीन भेटली. एवढं सांगितलं मी. चांगलं धष्टपुष्ट शरीर भेटलं, बिनरोगी शरीर भेटलं, तर मग त्याला काय म्हणू आपण? निवाने. पुन्हा आयुष्य तो म्हणजे 110 वर्ष झाली त्याला तरी ठणठण नाही. म्हणजे पापी असते नाही का? नाही. असं ज्याला भेटलं जे वशिकानं भेटत नाही, जे बाजारात पैशानं भेटत नाही, जे मेहनतीनं कमीता येत नाही, ते असं आपोआप भेटलं म्हणलं त्याला काय म्हणू आपण? हा देह प्राप्त झाला कागटाळी न्यायानं. कोण्या न्यायानं? शास्त्रामध्ये काही न्याय, अंगकोलांगुल न्याय, कर्णसुस्कुली न्याय, कागटाळी न्याय, असे काय आहेत अनेक 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 असे न्याय शास्त्रामध्ये. 50-60 असे काही न्याय आहेत. विचार सागरात, प्रवृत्ती प्रभाकरात, पंचदशीत असे अनेक न्याय येतील. तर त्या न्याय म्हणजे त्या रीतीनं ही समजावून घ्यायचं कधी. तसं कागटाळी न्याय हा एक न्याय त्यातला. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा म्हणजे आंधळ्याला प्रयत्नानं कावळा सापडतो का? अरे देखण्याला सापडत नाही. कोणाला? डोळ्यावाल्याला जरी कावळा धरायचा मांड्यावर हातानं सापडत नाही. त्याला काही फाशे काही करावं लागते तरी बी फाशे करून बी सापडत नाही लोक. आणि तो आंधळ्याला कसा सापडा? बरं कावळा धरायसाठी गेलं तर आंधळ टाळ्याबाजी चाललं होतं. पण का तर टाळी नाही, टाळ्याबाजीत चाललं. कोण? देखणं का आंधळ? आंधळ. आणि टाळ्या त्याच्या टाळीत काय आला? कावळा आला. आणि कावळा आल्यावर त्यानं धरलं. त्याला काय? त्याला दिसत नव्हतंच काय, पण त्याला धरलं, त्यानं धरला आणि धरला तशीच चालली पुढं. तर त्या गावामध्ये आधीच खूप मोठी सभा बसली होती आणि त्या गावातल्या मोठ्या श्रीमंत सावकाराचं काहीतरी दुखत होतं आणि त्याला औषधासाठी कावळा पाहिजे होता. आणि कावळा भेटाना 8 दिवसापासून देणार होते. अनेक पण केली की कावळा पकडून आणा, कोणालाच कावळा काय व्हायना? सापडाना. आणि मग तिथं आव्हान केलं की जो आज दुपारपर्यंत जो कोणी कावळा धरून देईल त्याला 1.5 लाख रुपये देण्यात येतील. अशी डोंगी त्या गावात धरली. आणि ही कोणी ऐकली? आणि आंधळ्या संग आंधळी होती. आंधळी नव्हती ती, पण आम्हाला त्याला आंधळी मध्ये महाराजाची बायको मारायची, मास्तराची बायको, डॉक्टराची बायको. त्याने काय कोर्स केलेला नसतो, काही नसते त्याला मलमपट्टी पण करता येत नाही. पण ती कोण? त्याने आंधळ्याची बायको पाहून आंधळी बाई. पण तिला दिसत होतं. तिनं सांगितलं की आता सोड नका त्याला. 1.5 लाख रुपये तुम्ही कमीले. किती कमीले? 1.5 लाख. तो म्हणला 10-5 टाळ्या वाजल्या, 1.5 लाख कमीले. त्यामुळे तो कावळा बगलात घातला आणि तो म्हणला दुसरा पकडू आता. कारण की आता अशा 10 मिनिटात जर 1.5 लाख कमीता येते तर पुन्हा आपण दुसरा पकडून पुन्हा 1.5 किती होते? म्हणजे 3 लाख रुपये आपल्याला रोज पडला पाहिजे. ह्या हिशोबाने त्यानं पहिला कावळा बगलात घातला आणि दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायला विठ्ठल. सापडा कोणाला कावळा? बऱ्याच जणांनी टाळ्या वाजल्या. दुसरा सापडला नाही पण पहिला गेला. ही कोणाची हकीकत? म्हणजे
काग टाळी न्याय म्हणजे कावळा आंधळ्याला टाळी सापडणं हा दुर्मिळचा योग आहे, दुर्मिळ योग आहे. कसा योग आहे? आता त्याला कोण्या जन्मात कोणा कावळा सापडून हे सांगता येत नाही. गणित त्याचं काय करता येत नाही, गणित मांडता येत नाही, त्याचं व्याख्या करता येत नाही की आता पुन्हा कोण्या जन्मात तो असं भजन करेन त्याला कावळा सापडणं. कावळा सापडणं दुर्लभ आहे. तसा मनुष्य देह भेटणं काय आहे, दुर्लभ आहे. म्हणून पण दुर्लभ आहे पण लाभला का नाही आपल्याला. मग अशी दुर्लभ गोष्ट लाभणं पुण्याचं काम का पापाचं? म्हणून महाराज म्हणते आपण पुण्यवान. का पुण्यवान आहे? मनुष्य देह भेटला. अरे देह तर समजायला भेटलं, तुम्हाला भेटला. अरे मनुष्य देह उभ्या बांध्याचा आहे, काळा गोरा आहे, स्त्री पुरुषाचा, हे त्याचं महात्म्य नाही. ध्यानात घ्या. मनुष्य देहाचं महात्म्य काय? मनुष्य देहामध्ये अमोल अशा काही वस्तू आहेत, त्याचं महात्म्य आहे. हे पहा, मनुष्य देहाच्या मिळण्यानं आपल्याला काय काय मिळाले पहा. कुत्र्याला बी मिळाले कुत्र्याचा देण, त्या निर्णयाने त्याला काय मिळाले ना आपल्याला काय मिळाले. हे पहा, आपण त्याच्याकडे मी पाहिलं पाहिजे आणि आपल्याकडे मी पाहिलं पाहिजे. त्याला काय काय मिळालेलं नाही आणि त्याच्यापाशी काय काय कमी, आपल्याला काय काय मिळालेलं नाही, त्याच्यापेक्षा आपल्यापाशी जास्त काय हे आपण पाहिलं पाहिजे. जसं आपण गरीबाकडे पाहतो तर श्रीमंताकडे पाहतो, इथं काय कमी आहे त्यांच्या तर काय जास्त आहे. किंवा आपण खेड्याकडे पाहतो तर शहराकडे पाहतो, खेड्याकडे काय काय कमतरता आहे, शहराकडे काय काय परिपूर्णता आहे तसं पाहतो. किंवा आपण भारताकडे पाहतो तर अमेरिकेकडे पाहतो की अमेरिकेमध्ये काय काय सुविधा जास्त आहेत तर भारतात काय काय कमी येतो. त्याप्रमाणे आपण कोल्याच्या कुत्र्याच्या बैलाच्या देहाकडे पाहिलं पाहिजे आणि आपल्या देहाकडे पाहिलं पाहिजे. सांगा. निधान लागले हाती निधान आहे. निधान, निधान शब्दाचा अर्थ जो अमोल वस्तूचा ठेवा असतो त्याला निधान म्हणते. जे पुरून ठेवलेला असतो वाढलानं त्याला निधान म्हणते. निधान म्हणजे अमोल वस्तू, दुर्मिळ वस्तूचा खजिना भरलेला असा हा नरदेह. कसं काय महाराज? तर ध्यानात इथं काय सांगतो तुम्हाला. इथं वाचा आहे, तिकडं वाचा नाही. कोण्या देहात जीवाला वैखरी वाचा नाही, स्पष्ट बोलणारी वाचा नाही. एक बोल स्पष्ट बोलावान वाचे हरी हरी म्हणावा, हे तिकडं नाही. आणि हे इथं आहे, ही विशेषता आहे. हा, आणि जगाचं कारण देव आहे. देवानं जे जग केलेले तो देव सर्व व्यापक सर्व जगात भरलेला आहे. अशी भावना इतर देहातल्या जीवाला करता येत नाही, भक्ती करता येत नाही.
वाचा आहे, भक्ती करायला इथं भावना शक्ती आहे, आणि देवाच्या स्वरूपाचं ज्ञान संपादन करायला इथं बुद्धी आहे. बुद्धीनं देव ओळखा, भावना शक्तीनं त्याच्यावर भक्तीनं प्रेम करा, आणि वाचा शक्तीनं त्याचं नामस्मरण करा, त्याचं गुण गा, त्याचं वर्णन करा. ही 3 साधनं महाराज साधे नाही. ध्यानात घ्या महाराज, वाचा, भावशक्ती आणि बुद्धी हे एका चढी एक हे साधनं आणि साधनं आपल्याला उज्ज्वल प्रवृत्तीने भेटलेली. फक्त त्याचा उपयोग राहिलेला आहे का भेटायची राहिलेली? उपयोग राहिलेला आहे. आणि साधनं कोण दिली? देवानं. वाचा कोण दिली? देवानं. भाव कोणी दिला? देवानं. बुद्धी कोण दिली? देवानं. देवानं दिलं नाही का? गेले. ध्यानात घ्या. आपल्यापाशी उपस्थित नाही का? आहे, पण त्याचा आपण उपयोग केला का? नाही. हे पहा, म्हणून ध्यानात घ्या, दोघा जणांचे उपकार आहे. देव सर्व काही उपयोगाच्या वस्तू दिल्या तर आपल्याला हे देवाचे उपकार आहे, आणि संतांनं त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगितलंय. हा उपदेशाचा, संतांचा, अनुग्रहाचा उपकार आहे. दोघांचे लय मोठे उपकार आहे. देवाचे दिल्यामुळे उपकार आहे, आणि संतांना उपयोग कसा करावा हे सांगितल्यामुळे उपकार आहे. म्हणून पांडुरंगापूर प्रथम म्हणून आणि दुसरे चरण संतांचे. सांगा, ज्यानं परमार्थ केला नाही त्याला देवानं दिलेला नाही का संतांना सांगितलेलं नाही? पण देवानं दिले असे देवाचे उपकार जाणून देवाच्या दर्शन घेतो का देवाला पुन्हा बिटा खायला काही मागवतच राहतो? त्यानं द्या. हेच लय अवघड आहे आपलं. देवानं समद्यात भारीतल्या वस्तू आपल्याला दिल्यात, आता काही मागाव का? त्यानं द्या. एखाद्या नवर देवाला लॉकेट दिलं, छला द्याला, लाख रुपयाचं वटकन लावलं, आणि मग तो पुन्हा जर पुन्हा शिल्लक गोष्टीसाठी, रुमालासाठी, पेनासाठी रुसू लागला, कोण तो जर रुसू लागला साध्या गोष्टीसाठी, तर तो नव्वद देव म्हणजे लायक आहे का? मग पोरगी देण्याच्याच लायक नाही तो. तसं आपल्याला किती अमोल होते. ध्यानात घ्या. इंद्रिय हात पाय कान